ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील खड्डे आणि रस्ते यांच्या कामाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। तर चांगलं काम करून घेणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचंही शिंदेंनी म्हटलं। दरम्यान घोडबंदरला आता 60 मीटरचा रस्ता मंजूर झालाय, तो झाला की खड्डे पडणार नाहीत असं शिंदेंनी म्हटलंय। घोडबंदरचा रस्ता हा नेहमीच इथे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे चर्चेला असतो। आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी केलेली आहे। आधुनिक काही यंत्रणा आपण वापरणार आहात का या घोडबंदर रोडला सुधारण्यासाठी, इथलं ट्रॅफिक कमी करण्यासाठी? याच्यामध्ये हेच आहे, जिओ पॉलिमर आहे, हार्डनिंग, दुसरं ते M60चं हार्डनर आहे, ते देखील आपण यूज करतोय। जे आपण भिवंडी नाशिकला केलं, मुंबई गोव्याला आपण केलेलं आहे। त्यामुळे या रस्त्यावर देखील काही ठिकाणी RMCने आपल्याला वापरायचं आहे, काही ठिकाणी मास्टिक आपल्याला करायचं आहे। ते इथं देखील आपण जे हे करतोय DBM आणि मास्टिक आणि खालचं आपलं हे ग्राउटिंग, हे खाली काढून हा रस्ता आहे जो वारंवार ह्याच्यावर रिपेरिंग झालेली आहे। त्यामुळे पूर्ण आता स्क्रॅबिंग केलेलं आहे। आता स्क्रॅप करून हे थोडंसं इकडे स्लोप दिला तर पाणी साचणार नाही आणि रस्ता चांगला होईल। आणि त्यासाठी आपण हे नवीन जे तंत्रज्ञान आहे, जिओ पॉलिमर आहे, M60 हार्डनर आहे, त्याचबरोबर प्रिकास्ट मटेरियल आहे, प्रिकास्ट मटेरियल पण आपण वापरतो। दरवर्षी तुम्ही सांगता की आम्ही प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी, नवनवीन तंत्रज्ञान, मात्र जे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रस्ता बंद केला जातो, पुन्हा पावसाळ्यामध्ये हा रस्ता खराब होतो। एक काहीतरी कायमस्वरूपी सोल्युशन? नाही, ह्याच्यावर तर 60 मीटरचा रस्ता मंजूर आहे। तो 60 मीटरचा रस्ता झाला तर ते कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि त्यामुळे मग काय, आणि एलिव्हेटेड आहे, त्यामुळे तो झाला तर ट्रॅफिकच दूर होईल।